नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्रुती सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी बालिंगा रोड या ठिकाणी आले. या ठिकाणी डांबर ठेवलं आहे आणि त्या डांबराला साप चिकटून बसला आहे. या ठिकाणी नामजोतीचा विषारी साप आहे. तर बघूया आपल्याला त्याला कसं रेस्क्यू करतो. एकतर विषारी साप आहे, त्यामुळे आपल्याला एकदम सावधानतेनं रेस्क्यू करावं लागणार आहे. आणि त्यात तो चिकटला आहे भरपूर तिथं डांबरावर. तर आपण व्यवस्थित त्याला आता रेस्क्यू करणार आहे. बघूया आपल्याला त्याला कसं रेस्क्यू करता येईल. व्हिडिओ शॉर्ट करून पूर्ण चिकटलाय केवढा बघू शकते मी. थोडं जरी ओढलं तरी बघू शकते, कळेल इथं केवढा चिकटलाय तो. तर बघू आता. दादा एक खोबऱ्यात तेल आणा आणि कापूस थोडासा. तर या ठिकाणी विषारी साप आहे, त्यामुळे आपण असं काठीला कापूस लावून ह्याला तेल लावून आपण जरा काढणार आहे विषारी साप असल्यामुळं. तर याच्या आधी मी माऊस पॅडला चिकटलेल्या एका कवड्या सापाला देखील रेस्क्यू केलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो पण व्हिडिओ बघू शकता तुम्ही. पण या ठिकाणी विषारी साप आहे, त्यामुळे आपण असं जुगाड केला आहे. तर पहिला आपण साईडला लावून घ्यायला लागलोय, कारण का जर समजा इथून निघला तो तर साईडला चिकटू नये, त्यामुळे आपण पहिल्या साईडला लावून घेतोय. ते आत अडकले त्याची शपथ. काय आहे ग? त्याचा खालचा जबडा पूर्ण चिकटलाय तिथे. तर आपण जेवढा टेलकडचा पार्ट आहे त्याला हाताने काढतोय. तुला माहिती आहे सुटतोय तरी तेल लावल्यावरती. त्याच्या पोटात आवाज यायला लागला. मागण्या गवतर 2 मिनिट बसलेले. आज एकदा अवघड व्हायचा माझा. हा, कॅमोफ्लॅज जिथं होतं तिथे साप बसतो तसं. कंटाळा है कैसे रे, ऐसा कैसे चलेगा? मेरे जैसा के वागने लगे तू. तोंड पुढा इथे तुला डांबर लागले केवढे डांबर लागले बघा त्याला. तर या ठिकाणी तो असा अन्नाच्या शोधात जात असणार आहे काहीतरी बघायला, आणि बरोबर ते येऊन चिकटलं या ठिकाणी. तर शेपटीकडचा जो भाग चिकटलेला होता तो आपण हाताने काढलाय, पण आता तोंडाकडचा भाग फक्त राहिलाय, त्यामुळे आपण आता हाताने काढणार नाहीये, काठीने काढणार आहे. तर विषारी साप आहे, त्यामुळं आपल्याला त्याचा दात लागू शकतोय किंवा चावू शकतोय साप. त्याला माहित नाही की मी त्याची मदत करते, पण होऊ शकते काहीतरी, त्यामुळे आपण रिस्क घेणार नाहीये, आपण काठीने काढणार आहे. आलाय.
तर पूर्ण साफ सुटला आहे त्याच्यातून, डांबरातून आपण काढलं आहे त्याला. तर आपण ह्याला थोडं अजून क्लीन करणार आहे आणि मग त्याला पॅक करून वन विभागाकडे आपण सुपूर्द करणार. नाही रिलीजच करणार आहे आपण डायरेक्ट, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. त्याला लगेच निसर्गामध्ये सोडणं गरजेचं आहे. या ठिकाणी ब्रोन हेड कॅच केला, हेडचा एरिया क्लीन केला आता पूर्ण, चावाले आलाय तरी. तर बघू शकता इथं तोंडाजवळ त्याचा पूर्ण क्लीन झाले. तर क्लीन झाले बघू शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण खेळ वगैरे काय दाखवत नाही आहे, तर हे पूर्ण क्लीन केलं आहे. हे आपण चेक करतोय, त्यासाठी आपण त्याला थोडंसं हुसकवतोय समोरून. तर बघू शकता त्याचा फणा पूर्णपणे स्प्रेड झाला आहे आणि तिला तोंडाच्या इथलं चिकट पूर्णपणे स्वच्छ झालं. तर आपल्याला पॅक करणार आहे, चावायला लावलाय साप. तर याच्यावरती जे थोडं थोडं डांबर राहिले, छोटे छोटे स्पॉट दिसत असतील तुम्हाला त्या ठिकाणी, तर ते तो जेव्हा स्किनिंग करणार, कात काढणार, त्यावेळी ते पूर्णपणे निघून जाते. तर चला तर आपण याला पॅक करूया आणि लगेचच रिलीज करूया. मुवमेंट बघू शकता त्याला मुवमेंट करता येते व्यवस्थित. तर मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. आपण याला सेफली रेस्क्यू केलं आहे. चला तर याला रिलीज करूया. चला कसं काय घ्यायचं, हे तेल टाकून घ्या.